जळगावच्या पाचोऱ्यात मोसंबी बागांना बुरशीनाशक रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। फळबागायत शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतात। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अतिक्रमण काढताना पालिका अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। त्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली आहेत। संबंधित हल्लेखोरावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली जाते। जळगावच्या एरंडोल बस स्थानकात खड्ड्यांमुळे चालकासह प्रवासी त्रस्त झालेत। तसंच परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। हिरकणी कक्ष बंद असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागतोय, तर ग्रामीण भागातील फेऱ्या अचानक रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयात घाणीचं साम्राज्य पसरल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। कार्यालयामध्ये विविध दाखल्यांसाठी कामकाजांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे स्वच्छता करण्याची मागणी यावेळी केली जाते। परभणीच्या गंगाखेड धर्मनरीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडलाय। सर, आम्हाला सोडून जाऊ नका अशी विनंती विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी मुख्याध्यापक संग्राम गायकवाडांनाही अश्रू अनावर झाले। नाशिकच्या चांदोरीमध्ये गाय विहीरमध्ये पडली आहे। आपण पाहू शकतो सदरची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला देताच घटनास्थळी धाव घेत गायीचे प्राण वाचवण्यात आले। सोलापूरच्या भूम पारडी घाटामध्ये ज्वारी घेऊन जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकवर अज्ञात चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठी लूट टळली असून केवळ 15 ते 20 पोती ज्वारी चोरट्यांच्या हाती लागली आहे। पेडमध्ये साखर चौकच्या गणपती विसर्जन मिरवणूक ही उत्साहात पार पडलेली आहे आणि गुरावळीचा राजा मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाल्याने अघोरी कृत्याचे खेळ करण्यात आले होते। तसंच या मिरवणुकीमध्ये खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती। जळगावच्या एरंडोल कासोद्यात हरिनाम सप्ताहातील उत्तर पूजाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील सहभागी झाले होते। तर मागील 71 वर्षांपासून कासोद्यामध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं।